इन्व्हेस्टमेंट करताना किंवा SIP करताना तुम्ही डिले करता का? उद्या करू, परवा करू अशी चालढकल होते का? कधी कधी 6 महिने, वर्षभर जाते, परंतु इन्व्हेस्टमेंट स्टार्ट होत नाही. असं तुमच्यासोबत होतं का? माझे एक इन्व्हेस्टर 3 वर्षापूर्वी येऊन गेले होते. 10,000ची SIP 25 वर्षांसाठी करायची असं ठरवून सगळं झालेलं होतं, पण दुर्दैवाने ते आलेच नाही. आता 3-4 वर्षांनंतर ते डायरेक्ट उगवले. त्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी डिले कॉस्ट काढत होतो, तर तेच म्हटलं तुम्हाला पण सांगू काय असतं. डिले कॉस्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट उशिरा करता तर आपला किती मोठा लॉस होऊ शकतो ते आपल्याला कळतं. तर 10,000ची SIP 12% रिटर्न मिळाले आणि 25 वर्षासाठी तुम्हाला करायची असं तुम्ही ठरवलं, परंतु तुम्ही 1 वर्ष फक्त डिले केला. 1 वर्ष जर कधी डिले केला तुम्हाला आता 1,87,00,000च्या जागी 1,65,00,000 रुपये मिळतील, म्हणजे जवळजवळ 22 लाख रुपयाचा लॉस. तेच जर कधी तुम्ही 2 वर्ष डिले केला तर तुमच्या लॉसचं प्रमाण होतं 42 लाख रुपये. आणि आमचे जे इन्व्हेस्टर 3 वर्षानंतर आलं त्यांना मी जेव्हा दाखवलं 3 वर्षाचा लॉस काय असतो, 59,50,000 रुपये 3 वर्ष डिले केल्याचा लॉस. आणि 5 वर्षामध्ये लॉस होतो 88,96,000 रुपये. तर मित्रो, इन्व्हेस्टमेंटला डिले करू नका. खूपदा असं वाटतं आपल्याला नंतर करू, ती होत नाही आणि आपला लॉस वाढत जातो. हा आहे तुमच्या चालढकलचं तुम्हाला झालेलं नुकसान. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.